आत्ता दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होया यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत कम्प्युटर सायन्स अँड कोडिंग या फिरकी ॲपवरील ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नोंदणी केली होती. या उद्बोधन सत्रामध्ये आपलं स्वागत. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअरिंग अँड ELFE यांच्यामार्फत तंत्रज्ञानाची ओळख हा तो कोर्स आहे. आपण यात काय शिकणार आहोत बघा. आपल्याला एकूण याच्यामध्ये 4 कोर्स करायचे आहेत. कोर्स 1 जो आहे तो डायमेन्स्टिफाईंग टेक्नॉलॉजी हा आहे, अर्थात तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे तोटे कम्प्युटर. यामध्ये इंटरनेट, सायबर सिक्युरिटी, क्रिएटिव्ह कम्प्युटिंग आणि फिजिकल कम्प्युटिंग हे आपल्याला मुख्य घटक राहणार आहेत. नंतर नंबर 2चा कोर्स आहे तो इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटेशनल थिंकिंग अँड कोडिंग, अर्थात ICTC. कम्प्युटेशनल थिंकिंगची ओळख आणि त्याचा वापर. त्यानंतर यात आपण बघणार आहोत ब्लॉक बेस्ड कोडिंगची ओळख, अल्गोरिदम संकल्पनेची ओळख आणि त्याचा वापर. त्यानंतर कोर्स 3मध्ये आपल्याला क्रिएटिव्ह कम्प्युटिंग पार्ट 1 आहे. याच्यामध्ये आपल्याला सिक्वेन्सिंग संकल्पनेची ओळख आणि त्याचे कोडिंगमध्ये वापर. त्यानंतर लूपिंग संकल्पनेची ओळख आणि त्याचा कोडिंगमध्ये वापर. तर 4थ्या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत क्रिएटिव्ह कॉम्प्युटिंग पार्ट 2. याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल्स आणि कंडिशनल्स संकल्पनेची ओळख आणि त्याचा कोडिंगमध्ये वापर कसा करायचा. त्यानंतर ऑपरेटर्स आणि लिस्ट संकल्पनेची ओळख आणि त्यांचा कोडिंगमध्ये वापर. त्यानंतर कोर्स 1 बद्दल आपण माहिती घेऊया, जो आहे की डायमेन्स्टिफाईंग टेक्नॉलॉजी. आता या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत, तर सर्वात प्रथम आपण तंत्रज्ञानाची ओळख, त्याचे उद्दिष्ट जे आहेत त्यामध्ये. त्यानंतर आहे तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे. पुढे कम्प्युटर, इंटरनेट आणि सायबर सिक्युरिटी, इंटरनेटचा सुरक्षित वापर. त्यानंतर कम्प्युटर सायन्स, क्रिएटिव्ह कम्प्युटिंग आणि फिजिकल कम्प्युटिंग, शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाची गरज. एवढं आपण इथे शिकणार आहोत. त्यानंतर मॉड्यूल याच्यामध्ये नंबर 1चं जे आहे ते आहे सायबर सिक्युरिटी. या मॉड्यूलमध्ये आपण पुढील संकल्पना शिकणार आहोत. तंत्रज्ञान म्हणजे काय, तंत्रज्ञानाची गरज आणि त्याचे फायदे तोटे, कम्प्युटर, इंटरनेट आणि सायबर सिक्युरिटीबाबत माहिती, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर कसा करणे. त्यानंतर मॉड्यूल 2मध्ये आहे कम्प्युटर सायन्स अँड कोडिंग. या मॉड्यूलमध्ये आपण पुढील संकल्पना शिकणार आहोत. कम्प्युटर सायन्स म्हणजे काय, क्रिएटिव्ह कम्प्युटिंग आणि फिजिकल कम्प्युटिंगबाबत माहिती, कोडिंगचा परिचय आणि शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाची गरज. या कोर्सचं स्वरूप आणि प्रक्रिया कशी राहणार आहे बघा. आपल्याला सगळ्या आधी आपण नोंदणी केलेली आहे. त्यानंतर आपलं उद्बोधन सत्र जे आता घडत आहे. नंतर आपल्याला द्यायची आहे पूर्व चाचणी. त्यानंतर आहे कोर्स पूर्ण करणे. त्यानंतर आहे PLC कार्यशाळा, ते एकतर ऑनलाईन होईल किंवा ऑफलाईन, जसं आपल्याला शेड्यूल येईल त्यानुसार. त्यानंतर आहे आपल्याला असाइनमेंट करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला उत्तर चाचणी द्यायची आहे आणि मग आपल्याला या पहिल्या कोर्सचं प्रमाणपत्र मिळणार आहे. आपल्याला कोर्स करायचा आहे. फिरकी प्लॅटफॉर्म आहे. कोर्सचा कालावधी, PLC अर्थात पीअर लर्निंग सर्कल, स्वाध्याय आणि कृती, आणि मग आपल्याला प्रमाणपत्र वितरण होणार आहे. आपल्याला यासाठी आवश्यक संसाधने आहे, म्हणजे कोर्स पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचं जे आहे ते फिरकी प्लॅटफॉर्म हे ॲप आपल्याला घ्यायचं आहे. कोर्स दरम्यान संवाद करण्यासाठी आपल्याला एक व्हॉट्सअप ग्रुप असणार आहे. व्हॉट्सअप सपोर्ट कशासाठी, तर बघा, कोर्स दरम्यान संवाद साधण्यासाठी आपण व्हॉट्सअप चॅटचा जास्तीत जास्त वापर करणार आहोत. कोर्सबाबतचे अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या बाबीसाठी व्हॉट्सअप गट तयार केला जाईल, जो केलेला आहे आपण. वैयक्तिक सहाय्य मिळवण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअपचा वापर करायचा आहे. त्यानंतर क्रायटेरियाज काय आहेत ते आपण बघूयात. क्रेडिट पर मॉड्यूलप्रमाणे आहेत. आपल्याला इथं 2 क्रेडिट आहेत कोर्स कंप्लीशन झाल्यानंतर 100%. PLC अटेंडन्स आपल्याला करायचे आहेत. क्रेडिट पर PLC अटेंडन्स 2 क्रेडिट्स राहणार आहे, 50% PLCला उपस्थिती पाहिजेत. क्विजमध्ये आहे बघा, त्यानुसार जसे मार्क मिळतील त्यानुसारचे 2 गुण 50%. त्यानंतर आपल्याला असाइनमेंट आहेत मॉड्यूल 1 आणि 2 वरच्या, त्यावरती आपल्याला 4 क्रेडिट्स मिळणार आहेत, 50%. पण टोटल क्रेडिट्स आहेत 10 आणि पासिंगसाठी आपल्याला कमीत कमी क्रेडिट्स 6 लागणार आहेत.
आता या कोर्सचा कालावधी कसा आहे बघा, कोर्स एक पूर्ण करणे 16 एप्रिलपर्यंत, येत्या 16 एप्रिलपर्यंत आपल्याला तो पूर्ण करायचा आहे. PLC आपली होईल 17 ते 30 एप्रिलच्या दरम्यान. त्यानंतर आपल्याला स्वाध्याय अपलोड करायचे आहेत. कोर्सचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी आपल्याला काय होईल करता येईल बघा. नवीन कौशल्य आपण शिकणार आहोत म्हणून भरपूर सराव करा. कोर्सच्या संपूर्ण प्रवासात कोणतीही अडचण आल्यास आम्हाला संपर्क करावा. या कोर्सकडे स्वतःच्या स्वविकासाच्या दृष्टिकोनातून पाहावे. कोर्स दरम्यान दिलेली कामे सातत्याने, वेळेत व गुणवत्तेने पूर्ण करावीत. फिरकीवर डिस्कशन फोरम नावाचे एक फीचर आहे, त्याचासुद्धा वापर करता येईल. आपण जास्तीत जास्त करावा, त्यामुळे आपल्या शंकाचे निरसन तेथे होईल. वर्गात घेतलेले उपक्रम इतर शिक्षकांना सांगता येतील, त्याद्वारे संपूर्ण गटाचे अध्ययन चांगले होईल. अशा पद्धतीने आपल्याला हा कोर्स पूर्ण करायचा आहे. तर सर्वांना मनस्वी शुभेच्छा. तुर्तास इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.